पहली बार महाराष्ट्र राज्य के टूरिज्म और कल्चरल डिपार्टमेंट और आई रियलिटी इंस्टीट्यूट ने आलंदी के इंद्रायणी घाट पर लैंडमार्क ल्यूमिनरी लाइट एंड कल्चरल फेस्टिवल का आयोजन किया है। ये लैंडमार्क ल्यूमिनरी लाइट एंड कल्चरल फेस्टिवल 2 थीम तेजोत्सव और कैवल्यवारी पर आयोजित किया गया है। इंद्रायणी नदी घाट पर वारकरी समुदाय और महाराष्ट्र की संस्कृति को रंगोली, फूड स्टॉल, इलेक्ट्रिक लाइटिंग, डांस, भक्ति गीत और अभंग के माध्यम से दिखाया गया है। पुणे और पिंपरी चिंचवड़कर 14 मई तक इस फेस्टिवल का अनुभव कर सकेंगे। आलंदी म्युनिसिपल काउंसिल के मेयर प्रशांत कुराड़े ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की कि इस फेस्टिवल के माध्यम से आलंदी और इंद्रायणी नदी घाट की सुंदरता बढ़ रही है। महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि आय रिलेटिव्स यांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र तेजोत्सव महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जी महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्र आहेत, पर्यटनाची ठिकाणं आहेत, या ठिकाणी महाराष्ट्रातलं हे वैभव जगभरातल्या लोकांना दाखवण्यासाठीचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि त्या माध्यमातून हा दुसरा शो आहे आमचा। पहिला डोंगरी महोत्सव पाटणमध्ये सातारा जिल्ह्यात झाला, हा दुसरा शो माऊलीच्या सानिध्यामध्ये माऊलींच्या आशीर्वादाच्या रूपाने इथे आळंदीकर ग्रामस्थांकरता आम्ही आयोजित करतोय। आळंदी हे ठिकाण असं आहे की फक्त आळंदीकर नाही आहेत, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक नागरिक इथे येतो आणि आपलं आशीर्वाद मागण्याकरता माऊलींच्या चरणी लीन होतो। तर त्या ठिकाणी हा कैवल्यवारी सोहळा आणि महाराष्ट्र तेजोत्सव आम्ही संपन्न करतो। कैवल्यवारीचा मुळात उद्देश असा आहे की या तेजोत्सवाच्या माध्यमातून आषाढी वारी सोहळा देवळंदीपासून पंढरपूरपर्यंत जो जातो, तर त्याचं वैभव या महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक पर्यटकाला कळावं, हा दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। या कार्यक्रमाची थीम अशी आहे की महाराष्ट्र तेजोत्सवमध्ये महाराष्ट्राचं पर्यटन वैभव, महाराष्ट्रातली विविध ठिकाणं, लेणी असतील, शिल्प असतील, महाराजांनी शिवाजी महाराजांनी उभे केलेली गडकिल्ले असतील, किंवा पश्चिम घाटासारखं निसर्ग सौंदर्य असेल, आळंदीसारखं देवस्थान असेल, शेगावसारखं देवस्थान असेल, गणपतीपुळेसारखं देवस्थान असेल, किंवा पश्चिम घाटामधलं कोयनेसारखं निसर्ग सौंदर्य असेल, अशी सगळी ठिकाणं, गडचिरोली असेल, नाशिकमध्ये आता होऊ घातलेल्या कुंभमेळ्यातलं तपोवनाचं रामसृष्टी असेल, तर ही सगळी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत या तेजोत्सवाच्या माध्यमातून, या लाईटच्या माध्यमातून, या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करतोय आणि महाराष्ट्राचं वैभव जगभरातल्या सगळ्या लोकांना समजावं, हे उद्देश आहे आणि तो संकल्प महाराष्ट्र पर्यटन विभागाने दिलाय, तो आम्ही पूर्ण करतोय। हा तेजोत्सव हा एक जो कार्यक्रम आहे आमचा, हा महाराष्ट्र टुरिझम मिनिस्ट्रीच्या सपोर्टने केलेला कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामागचा उद्देश म्हणजे नुसतं सांस्कृतिक एंटरटेनमेंट असा नाही आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की आपण टुरिझमची व्याप्ती कशी वाढवता येईल। म्हणजे आपल्याकडे बघितलं तर नॉर्मली सगळ्या धार्मिक टुरिस्ट प्लेसेसमध्ये लोक रिच्युअल करतात किंवा दिवसभर असतात आणि संध्याकाळी आपल्या आपल्या गावी परत जातात। आमचा असा हेतू आहे की त्याची लेंथ वाढवायची थोडी, म्हणजे संध्याकाळचा टुरिझम वाढतो, त्यामुळे लोक त्या गावात थांबतात आणि जेव्हा ते लोक गावात थांबतात तेव्हा त्याचा गावाच्या आणि त्या परिसराच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला पण फायदा होतो। तर ह्या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू हा आहे की टुरिझमचा इकॉनॉमीला, लोकल इकॉनॉमीला कसा फायदा होईल। आणि त्यासाठी पुढच्या 1 महिन्यात, म्हणजे आमचे आधी एक साताऱ्यात एक प्रोग्राम झाला आहे, आळंदीत दुसरा आहे, असे अजून 5 होणार आहेत पुढच्या 1 महिन्यात निरनिराळ्या देवस्थानात आणि ऐतिहासिक जागी। तर याच्यामागचा हेतू हा फार ब्रॉडर आहे आणि हा नुसता एंटरटेनमेंट किंवा सांस्कृतिक आम्ही कोण आळंदीचा प्रसार करणार आहे, आमची तेवढी लायकी पण नाही आहे। पण आयडिया अशी आहे की ह्याचा लेंथ कशी वाढवता येईल आणि दिवसाचा टुरिझम रात्रीपर्यंत नेता येईल, ज्याचा लोकल इकॉनॉमीला फायदा हवा, त्याचा मुख्य हेतू आहे। आणि यासाठी मग शंभूराज देसाई साहेब जे आपले मंत्री आहेत, खंडारे साहेब जे आमचे सेक्रेटरी आहेत, ह्या सगळ्यांनी हा विचार उचलून घेतला आणि त्यामुळे आज हे सगळीकडे शक्य होत आहे। ब्युरो रिपोर्ट, V सर्व्हिस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।